नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर चला मैत्रिणींनो, आज एक खूप छान अशी पैठणी साडीच्या काठापासून आपल्याला एक युनिक अशी बॅग बनवायची आहे। ही खूप सोपी आणि खूपच सुंदर अशी दिसणारी बॅग आहे। तुम्ही सुद्धा हिला बनवू शकता आणि खूपच तुम्हाला साडीवरती मॅचिंग पोटली बॅग सुद्धा म्हणून तुम्ही हिला यूज करू शकता। ही बॅग आहे ती मी साडीच्या काठापासून बनवलेली आहे। ती ब्लाउज शिवून माझ्याकडे शिल्लक राहिलं होतं, तर तिच्यापासून ही खूप छान अशी सुंदरशी मी पर्स बनवलेली आहे। तर चला मग हिला बनवायला सुरू करूया। बघा, इथं मी एक काठाचा कपडा घेतलेला आहे। हे काठाचं मला कमी पडलं होतं कपडा, कारण काठ छोटीच होती। तर बघा, ही 5 इंचाचा आहे, आपल्याला 6.5 इंचापर्यंत वाढवायचं आहे। तर 1.5 इंच वरून मी एक पट्टी जोडून घेणार आहे आणि हिची जी लांबी आहे ती 10.5 इंच घेतलेली आहे। तर आता वरती मी 2 इंचाची हिला मी पट्टी जॉईंट करून घेणार आहे। तर इथून आधी मी माझ्याकडे जे ब्लाउजचा कपडा होता त्याच्यामधूनच मी कट करून घेत आहे। ब्लाउज मध्ये शिल्लक राहिलेला कपडा आहे, तर आता हिला आपल्याला 2 इंचाची पट्टी कट करून घेणार आहे। आपल्याला 1.5 इंच कमी पडत आहे, पण 2 इंच कट करायचा, अर्धा इंच आपल्या सिलाईमध्ये जातो। तर बघा, इथे मी 2 इंचाचं कट करून घेतलेलं आहे। आता 2 पट्ट्या आपल्याला इथं काढायच्या आहेत। जे आपला काठाचा कपडा आहे तिला वरच्या साईडनी मी असं जॉईंट करून घेत आहे। दोन्ही साईडचा अर्धा इंच सिलाईमध्ये जाऊन तिथे 6.5 इंचाचा जे आपला कपडा आहे ती तयार होतो। तर बघा, इथे सिलाई सुद्धा झालेली आहे मारून। आता तुम्हाला दुसरं सुद्धा मी जे कपडा कट केलेलं होतं ती दुसऱ्या काठला सुद्धा ह्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे। वरती एक दाब टिप मारून घ्यायची, जेणेकरून की तिची जी फिनिशिंग आहे त्याची खूप छान व्हावी म्हणून। तर आता तुम्हाला मी लांबी आणि रुंदी सुद्धा मी मोजून दाखवते। लांबी 10.5 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 6.5 इंच आहे। आता अगदी बरोबर मध्यभागी हिला एक टिक मारून घ्यायचं आणि दोन्ही साईडने अर्धा इंच वरती असं टिक करून घ्यायचं। मग ह्या साईडने 1 इंच सोडायचं आणि तिथून पुढे 1 इंच घ्यायचं आणि तिच्या मध्यभागी आपल्याला असं अर्धा इंचची प्लेट करून घ्यायचे आहेत आणि ही खाली 3.5 इंचापर्यंत आपल्याला ह्याचं एक टिक मारून घ्यायचं आणि तेवढा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे। बघा, मी इथं 3.5 इंच वरती निशाण करून घेत आहे आणि क्रॉसमध्ये सुद्धा हिला असं जोडून घ्यायचं आहे। आपल्याला ते कपडा कट करून काढायचा आहे, यामुळे असं क्रॉसमध्ये हिला आपल्या आधी आपण मार्किंग करायचं आणि नंतर तिच्या कट करून घ्यायचं। बघा, मी अर्धा इंच इथं कट करून काढलेला आहे आणि आपल्याला 3.5च्या खाली जाऊ द्यायचं नाही। 3.5 इंचापर्यंतच आपल्याला हिची जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे। ही एक कपडा मी कट करून घेतलेला आहे। असंच आपल्याला दुसरं सुद्धा भाग कट करून घ्यायचा आहे, तिच्यावरतीच ठेवायचं। असं मार्किंग करत बसलं तर आपल्याला थोडा वेळ लागतो, त्यासाठी ती कपडाच वरती ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही पार्ट आपले कट करून झालेले आहेत। आता हिला आपण अस्तर लावत आहे, तर अस्तरला सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। म्हणजे एक्स्ट्राचा कपडा दिसत होतं ते मी कट करून काढलेला आहे। आता जे अस्तर घेतलेलं आहे मी, अस्तर सुद्धा तेवढ्याच साईजचं घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने अस्तरची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे। तर मी आधी अस्तर जे आहे ती बरोबर करून घेते, कारण कुठे कमी आणि कुठे जास्त आहे कपडा शिल्लक राहिलेला आहे। हे त्याच्यावरती जे आपलं ब्लाउजची काठ होती ती ठेवलेला आहे आणि तिचं सुद्धा मी त्याच पद्धतीने कट करून घेत आहे। मग ती मध्यभागी जे आपण कट केलेलं आहे ते सुद्धा मी त्याच पद्धतीने कट करून घेत आहे। तर आता आपला अस्तर पण रेडी झालेला आहे आणि जी काठ सुद्धा आहे ती सुद्धा रेडी झालेली आहे। आता इथं आपल्याला खालून थोडं गोलाकार शेप द्यायचा आहे, त्यासाठी वरतून 1 इंच घ्यायचं आणि तिथं असं गोलाकार शेपमध्ये आपल्याला आधी टिक करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने कटिंग सुद्धा करायची आहे। तर हे अस्तरला आपण कट केलेलं आहे। आता जे आपलं काठ आहे तिला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला खालून गोलाकार शेप, दोन्ही साईडने जे कपडा होता त्यांना सुद्धा असं गोलाकार शेप दिलेला आहे। बघा, खालून ही खूप छान अशी पोटली बॅग दिसणार आहे आणि जे आपण कट केलेलं आहे आता तिथे आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची। बघा, त्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं। जर दोन्ही साईडचे कपडे घ्यायचं आणि त्यांना आपल्याला जॉईंट करून घ्यायचं। जेवढी आपण कटिंग केलेली आहे ना तेवढी पूर्ण सिलाई मारून घ्यायची आहे। कट केलेले प्लेट्सला मी सिलाई मारून घेत आहे। बघा, हिचं खूप छान असा पफ तयार झाल्यासारखं होतो आणि ती जी पोटली बॅग आहे आपली ती खूपच गोलाकार शेपमध्ये असं खूप छान असं उठावून दिसणार आहे। तर हिला आधी ओढून थोडा हाताने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून की ती प्लेट आहे तिथे गुड्या पडू नये म्हणून। आता ती एक साईडचा कपडा झाला, आता हे दुसऱ्या साईडच्या सुद्धा कपड्याला आपल्याला ह्याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपण जेवढं कट केलेलं आहे तिला आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून सिलाई मारायची आहे। तिच्याहून जास्त मार्जिन ठेवू नका, नाहीतर आपली जी बॅग आहे ती छोटी होईल। जे अस्तरचं कपडा आहे तिला सुद्धा मी त्याच पद्धतीने असं सिलाई मारून घेतलेलं आहे, पाव इंच मार्जिन ठेवून। आता इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, जी आपलं उलटं भाग आहे ती वरती ठेवायचं आणि जी सव्वाशी भाग आहे ते आपल्याला खाली घालायचं आहे। बघा, आधी मी जॉईंट करून बघत आहे की बरोबर बसले का नाही साईज। तर आता जे मधले भाग आहे, जी सव्वाशी भाग आहे ती आतल्या बाजूला ठेवायचं आणि जी इथून आपण सिलाई मारलेलं आहे ती वरती ठेवलेलं आहे, अस्तरचं सुद्धा आणि जे मेन कपड्याचं सुद्धा।
जिथून आपण प्लेट घेतलेला आहे तिथे आपल्याला पाव इंचा मार्जिन ठेवून अशी सिलाई मारून घ्यायचं आहे आणि तिथे थोडंसं कट मारून घ्यायचे, जेणेकरून की आपण जेव्हा हिला पलटी कराल तर ते एकदम फिनिशिंगने चांगल्या व्यवस्थित पलटी व्हावं म्हणून। अस्तरचा कपडासुद्धा मी खाली घातलेला आहे। आता हिला मी सव्वाशी केलेला आहे आणि वरून एक दाबटीप मारत आहे। दाबटीप सुद्धा मारणं झालेलं आहे। आता आपल्याला खालचा जी एक्स्ट्राचा अस्तर कपडा जास्त दिसतो ते आपण कट करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडचा सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला सिलाई मारून घ्यायची। बघा मी अस्तरला सव्वाशी केलं आणि जी वरचा कपडा आहे आपलं तिला सुद्धा असं सव्वाशीच ठेवायचं आणि वरून पाव इंच मार्जिन ठेवून सिलाई मारून घ्यायची। आपले दोन्ही कपडे जे आहेत ते जॉईंट झालेले आहेत। वरून सुद्धा मी दाबटीप मारून घेतलेली आहे, ज्याने जी आपली फिनिशिंग आहे ना खूप छान बसते आणि कुठे सुद्धा अस्तर बाहेर दिसणार नाही, यामुळे आपल्याला अशी एक दाबटीप मारून घ्यायची। आता इथे आपल्याला जी आपण सिलाई मारलेली आहे ती आपण ओपन असं करायचं, अस्तर एकीकडे आणि जे आपलं मेन कपडा आहे ते एकीकडे ठेवायचं आणि ते सुद्धा सव्वाशीच ठेवायचं आपल्याला। दुसरा जी कपडा आहे ते सुद्धा असंच आपल्याला सव्वाशी ठेवायचं दोन्ही भाग आणि हिच्या सगळ्या साईडने सिलाई मारायचं। मध्ये 2-3 इंचाचं आपल्याला कपडा शिलाई न मारताच ठेवायचं। बघा मी इथं तुम्हाला टिक करून दाखवते, 2 ते 3 इंचाचं मी ठेवलेलं आहे। इथं आपल्याला जी सव्वाशी भाग आहे तिला आपल्याला पलटून घेण्यासाठी लागतो, त्यासाठी तेवढं कपडा सोडायचं आणि सगळ्या साईडने आपल्याला सिलाई मारून घ्यायचं। जसं आपलं जे गोलाकार शेपमध्ये आपण हिला शेप दिलं होतं त्याच पद्धतीने इथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। तर मी सगळ्या साईडने सिलाई झालेली आहे, वाटलेस तर इथं तुम्ही डबल सुद्धा सिलाई मारू शकता। आता इथे सिलाई मारलेली आहे मी। एक्स्ट्राचं जी कपडा कुठे कुठे दिसत आहे ते सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि इथं मी सगळ्यात जी आपली बॅग आहे तिला मी कट मारून घेत आहे। बघा सगळीकडेच मी कट मारलेला आहे आणि जिथं मी 2-3 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं तिथून आपल्याला मध्ये हात घालून तिलाच आपल्याला पलटून घ्यायचं आहे। बघा पलटी झाल्यानंतर हिचा जी लुक आहे ना ते खूपच छान येणार आहे। तर सगळी बॅग आपली पलटी करून झालेली आहे। आता ही बॅग मी सव्वाशी करून घेतली, मध्ये हात घालून आपल्याला एकदम तिचे कानाकोपरे जे आहेत ना ते व्यवस्थित काढायचे। ही गोलाकार शेपची पिशवी आहे त्यामुळे आपल्याला इथे खूप छान असे हिचे कोपरे वगैरे काढून घ्यायचं आणि जिथून आपण पलटी केलेलं होतं ती कपडा आपण शिवलेलं नव्हतं तिला आता इथे आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा तिला पूर्ण कपडा आतल्या भागाला घालूनच आपण सिलाई मारून घेणार आहोत। तर मी आतल्या भागाला घातलेलं आहे आणि वरून सिलाई मारून घेत आहे। तर झाली आपली ही पूर्ण बॅग रेडी होणार आहे। हिला आणि एक चांगला लुक देण्यासाठी इथे तुम्ही चेन सुद्धा वापरू शकता। मी हिला काहीच लावलेलं नाही, हिला बटव्याप्रमाणे मी यूज करणार आहे आणि आपली आता बॅगला आपल्याला थोडंसं आणि चांगलं लुक देण्यासाठी इथे मी मनीचं हँडल करणार आहे। बघा इथे मी एक प्रेस बटन सुद्धा एक लावू शकता तुम्ही किंवा मग गुंडीचा वापर सुद्धा करू शकता तुमच्याकडे ते नसेल तर। ही किती छान अशी पोटली बॅग तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला माझ्याकडे अशी पांढऱ्या कलरची मनी होते तिला आपण ओवून घेऊयात आणि तुम्ही वाटलं तर एक पदरी सुद्धा करू शकता। मी इथं 2 पदरचा असं हँडल केलेला आहे हातात धरण्यासाठी आपल्याला। बघा मनी सुद्धा ओवून झालेले आहेत। आता मनीला दोन्ही साईडच्या आपल्याला कोपऱ्याला आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची आहेत मनी। बघा आधी मी मनीला गाठ मारून घेतलं आणि खाली कपड्याला सुद्धा या पद्धतीने गाठ मारून दोन्ही साईडने मी मनीचा हँडल जोडलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल सुद्धा ठेवू शकता किंवा मग कोणताही पॉकेट वगैरे असं छोटी वस्तू तुम्ही ह्याच्यात ठेवू शकतात। बघा हे किती छान असा पर्स रेडी झालेला आहे। हा पोटली बॅगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।